हाय सगळ्यांना. तर बघा मित्रांनो, गणपती बाप्पा येऊन दुसरा दिवस आहे. लगेच आम्ही पुढच्या कामाला लागलो, कारण गौराई पण यायच्या होत्या. मग गौराई आल्या का नंतर काम सुचत नाही, म्हणलं आपण फराळाचं बनवून घेऊ. तर इकडे केली होती बालुशाही आणि पलीकडच्या साईडला बघा करंजी केली. ती करंजी तळायचीच राहिली होती फक्त, बाकीचं बनवून झालं होतं सगळं. इथं चुलीनं इतका वैताग दिलता की सारखा धूरच होत होता, म्हणून जीव वैतागून गेलता. इकडं बघा करंजी आपली कशी झाली आहे. आणि इकडच्या साईडला पोरं इतकी वैताग देत होती का नाही की काय करावं ह्या पोरांना समजतच नव्हतं, म्हणून ह्यांना लावलं कामाला. आणि इकडं बघा सारखं प्रेशर आलं तर पाण्याला आणि सारखी तुटी खाली पडत होती, त्यामुळं आम्ही पाणी रिकामं सोडलं. आता म्हणलं उठायचं तर कुठपर्यंत, सगळीच आळसून गेली ती पोरांसकट, आम्ही पण आळसलो होतो. परत म्हणलं शंकरपाळ्याचं पण पीठ भिजायला टाकले, शंकरपाळ्या पण लाटून घ्यायच्या होत्या. आणि एकदाचंच आमचं सगळं काम उरकलं बघा. शंकरपाळी, बालुशाही आणि करंजी केली. तर तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा. आधी म्हणलं इथनं उठाव, कारण राडा इतका पडला होता का नाही, भांडी बघून तिथं बसूच वाटेना. मग म्हणलं जरा इकडं तिकडं करावं, कारण पाय पण इतका अवघडला होता का नाही माझा, म्हणून म्हणलं थोडंसं फिरावं. बाहेर पोरं होती, पोरांकडे एक चक्कर टाकली. पोरं खेळत होती सायकल. आमच्या आधी त्याला सायकल झेपत नाही, कारण सायकल मोठी ती बारका असं झालं, मागणं पुरी ढकलत होता. आणि हे बघा आमच्या झाडाला किती छान फुलं लागली ती बघा, इतकं झाड बहरलंय की नाही फुलांनी की भारी वाटत होतं. तर चला मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग